आणि आत्ताची महत्त्वाची बातमी समोर येते। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत राडा झालाय। रशीद मामू यांना मार्शलनी पकडून सभागृहाच्या बाहेर काढले। शहरातील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना प्रयत्न केले होते। आता हे काम पूर्ण झालं असताना उद्धव ठाकरे यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव दाखल करा अशी मागणी ठाकरे गटाने केली होती। मात्र महापौरांनी त्याला नकार दिला आणि त्यामुळे चांगलाच राडा झाला। यावेळेला ठाकरे गटाच्या नगरसेवकांची उचल मागणी करण्यात आली आणि त्यांना सभागृहाच्या बाहेर काढण्यात आले। ते दृश्य बघायला मिळत आहेत ज्यात रशीद मामू यांना मार्शल्सनी सभागृहाच्या बाहेर काढलं। यावेळेला पोलीस सुद्धा त्या ठिकाणी पोहोचलेले होते। अभिनंदनाचा प्रस्ताव दाखल करावा अशी मागणी यावेळेला रशीद मामू यांच्याकडून करण्यात येत होती। तसंच ठाकरे गटाचे सगळेच नेते ही मागणी करत होते आणि त्याच वेळेला पोलिसांना इथे दाखल व्हावं लागलं कारण ठाकरे गटाचे नगरसेवक आक्रमक झालेले पाहायला मिळाले। पानी का प्रस्ताव शासन ने कोई काम अच्छा किया, कोई अधिकारियों ने, मिनिस्टरों ने, आमदार ने अच्छा किया, तो ये पानी प्रोडक्ट का पहले स्टार्टिंग में उद्धव ठाकरे सामने रखे थे। तो लोगों ने बोले उनका शुक्रिया अदा करो उनका भी। जब तुम इनका कर रहे तो तुम अधिकारियों की चमचगिरी कर रहे, तुम्हारे की चमचगिरी कर जब उद्धव साहब ने करे उनका नाम क्यों नहीं ले रहे? दे बोलो नहीं लेते तो महापौर दबाव में आके काम कर रहे। तो महापौर का निषेध कर वारंवार त्यांनी सांगितलं की शांत बसून मांडून आपली भूमिका ते मानणार नाही आम्ही आणि ते माईक बंद करून टाकत होते। आमचं म्हणणं ऐकून घेत नव्हते। माईक बंद करत होते ते दुसरे इथे आले ना आम्ही ते म्हणे आम्ही नाम घेणार नाही। मग कशाला नाही घेणार? पण तुमच्यावर पहिल्याच सभेत मग आता कारवाई झालेली आहे। आता सांगा ना काय त्याच्यामध्ये काय जेल तर नाही झाली ना, कारवाई होतात। आता ते त्यांचं ऐका, आम्ही कुठे ऐकणार? आम्ही लोकशाही पद्धतीने चालतो। मग त्याच्यामध्ये तर आम्ही चालणार, त्यांना सांगणार त्यांनी कशाला नाही घेतलं नाम, त्यांना विचारा। आरोप करत होते महापौर दादागिरी करताय म्हणून। मग तुम्हाला दिसत नाही का? तुम्ही लोक स्वतः दिसतात ना, त्यांचं ऐकतात आमचं नाही ऐकतात। मग ते काय दादागिरी तर काय झाली? मग ते काय काय तुमच्या पक्षाची भूमिका असेल? काय असेल तर पुढे भूमिका काय? ते आता बघू पुढे पुढे काय घटनेचं साहेब काय झालं सांगा, तुम्हाला तुमच्यावर कारवाई झाली आहे। आज एक तर महापौर साहेबांनी पहिलेच सांगितलं होतं की ऐन वेळेवर मी कुठले विषय घेणार नाही। पण सुरुवातीलाच प्रमोद राठोड यांनी पुतळ्याचा विषय घेतला, शंकरराव चव्हाणांच्या पुतळ्याचा विषय घेतला आणि त्याच्यानंतर अनेक सदस्यांनी अनेक अभिनंदनाचे प्रस्ताव घेतले। राजू वैद्य यांनी अभिनंदनाचा प्रस्ताव घेतला की 1680 कोटीची योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस